गणगणात गोते. काल गुरुवार असल्यामुळं मी गजानन महाराजाच्या मंदिरात गेलेली होती. प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात, पण आपल्याला इतर दिवसापेक्षा जास्त भक्ती करते यावी म्हणून गुरूंनी आपल्याला गुरुवार हा वार दिलेला आहे, म्हणून आपण गुरुचा गुरुवार असेही म्हणतो. गजानन महाराजाचे जितकं सांगल तितकं कमीच आहे, कारण की गजानन महाराजाची खूप प्रचिती आणि खूप अनुभव आहे. गजानन आपल्याला जे चित्र दिसत आहे, गजानन महाराजांनी गंगेचा धावा करून कोरड्या विहिरीला पाणी आणले. नंतर गजानन महाराजांनी मधमाशाचं मोहोळ उठलेले तर सगळे धावू लागले, पण गजानन महाराजांना एकही माशी चावलेली नाही. ह्या चित्रामध्ये मुलं महाराजांना उसाना मारू लागले, पण महाराज तिथंच बसलेले आणि महाराज जेव्हा ती मुलं शरण गेली महाराजांना, तेव्हा महाराजांनी त्याच उसाचा रस करून आपल्या हातानं पिळून त्यांना प्यायला दिला. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की पितांबर नावाचा भक्त आहे. त्यांना काही जण लोक अडवतात, तर ते म्हणतात तू खरंच गुरुचं हे असेल तर तुझ्या ह्या वाळलेल्या झाडाला नाही पालवी फुटन. त्यांनी पितांबर भक्तांनी माऊलीची धावा केली आणि वाळलेल्या झाडाला पालवी फुटली. गजानन महाराजांच्या स्पर्शाने नाही का रोग बरे झाले. त्यावेळेस ज्यांना काहीचं दुखत होतं, काहीला अडीअडचणी होतात. एका भक्ताच्या घरी कांदा भाकरी खाताना गजानन महाराज ह्या चित्रामध्ये तुम्हाला बायका गजानन महाराजांना बायकांच्या डब्यात बसले म्हणून ते उतरून देतात आणि ती गाडीच बंद पडते. इथं बापूरायाला विठ्ठल दर्शन दिलेले गजानन